मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आलं की मोफत 300 युनिट पर्यंत वीज मिळणार आहे। गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा आम्ही वीज माफी केली शेतीला, बसवराज पाटलांना आठवत असेल, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना। मित्रांनो, निवडणूक त्याच्यावर जिंकली आणि पहिलं एक बिल दिलं शून्याचं आणि लगेच पुन्हा एकदा पूर्वीसारखी बिल द्यायला सुरुवात झाली। म्हणले परवडत नाही। मोदी साहेब कुठलंही काम करतात तो मागचा पुढचा विचार करून करतात। आता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस माझी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या कार्यक्रमाच्या करता नरेंद्र मोदी येतात त्यावेळेस राज्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यांच्या बरोबर बोलण्याची संधी मिळते, आम्ही चर्चा करतो, त्यावेळेस ते आम्हाला सांगत असतात। आणि म्हणून आता 300 युनिट पर्यंत जो गरीब वीज वापरतो त्याला इथून पुढे मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आलं की मोफत 300 युनिट पर्यंत वीज मिळणार आहे। मोफत वीज मिळणार आहे। आमच्या शेतकऱ्यांच्या करता, आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, आमदारांकडे लोक येतात, म्हणतात आम्हाला 12 तासच वीज मिळते, आम्हाला दिवसा वीज पाहिजे। त्याकरता एकनाथराव शिंदे, आमचे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये निर्णय घेतला, 8.5 लाख आपल्याला सोलरचे पंप द्यायचे। सूर्य उगवला सकाळी तुमचा पंप चालू, सूर्य मावळला शेतीचा पंप बंद आणि घरी जायचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।